अंगावर हळदीचा रंग, हातावर मेहंदी आणि जवान फोन येतात सीमेवर रवाना. भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सुट्टीवर असलेल्या सर्व जवानांना तत्काळ बोलवण्यात आले. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असलेल्या काळेवाडी गावातील प्रसाद काळे या जवानाचं नुकतंच लग्न झालं आणि लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सीमेवरून त्यांना फोन आला. त्यामुळे हळदीच्या ओल्या अंगाने साताऱ्याचे प्रसाद काळे सीमेवर रवाना झाले. नववधूने ऑपरेशन सिंदूरसाठी आपले कुंकू पाठवत असल्याची भावूक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना 40 दिवसाची सुट्टी मिळाली. असं वाटत होतं की 40 दिवस सुट्टी भेटली आहे तर व्यवस्थित प्लॅन करता येईल. बट पूजेच्या दिवशी त्यांना अचानक कॉल आल्यामुळं त्यांना दुसऱ्या दिवशी जावं लागलं. मी स्वतःला भाग्यवान समजते की मला आर्मीमधून मिस्टर मिळाले आणि मी देशासाठी त्यांना प्रथम देशसेवा करण्यासाठी प्राधान्य देईन. यावर प्रसाद काळे यांच्या कुटुंबियांचीही प्रतिक्रिया पाहूयात. मला त्याचा अभिमान आहे. तो देशासाठी ह्याच्यासाठी गेला आहे म्हणून आणि नेहमीच मला त्याचा गर्व आहे. तो देशसेवेसाठी हे करतो म्हणून. आणि मी एवढीच प्रार्थना करीन जकाई मातेच्या नाही की माझ्या मुलाबरोबर सगळ्या सैनिकांचं रक्षण कर. हीच माझी जकाई मातेच्या चरणी प्रार्थना आहे. नक्कीच. परंतु आत्ता सध्या इंडिया पाकिस्तान युद्धामुळे मोठ्या प्रमाणावरतीचं दबाव तंत्र किंवा स्फोट वगैरे घडून येत आहेत. आईचं काळजी आपलं झोप येत नाही. मनात विचार वेगळे येतात की बाबांनो काय कसं काय आहे ती. पण सहसा जास्त सांगत नाही ती. तरी पण जाणलं जातं की बाबांनो आईचं मन आहे शेवटी. काहीतरी बाबांनो कुठं असं म्हणजे ही होतं. आवाजात बदल झाला, सर्दी खोकला झाला तरी आईला कळतं की बाबा तो आजार आहे म्हणून. जरी नाही सांगितलं तरी ती आईचं काळजी आहे, आईला कळतं. तो मला किती वेळा म्हणला मम्मी तुला कसं कळतं ग, तू आवाजावर कशी ओळखते, हे सगळं मला सांगतो. त्या आनंदाचं वातावरण असताना पूजेच्या दिवशी त्याला फोन आल्यामुळं बहिणी इथं आलीत, सर्वजण इथं आहेत आणि इतकं सगळं सुन्न वातावरण घरात झालं. पण विलाज नाही. त्याचं स्वप्न होतं भरती होण्याचं आणि तो देशसेवेसाठी जात आहे. त्यामुळे सर्वांनी आनंदानं त्याला निरोप दिला. मग मनात चिंता आहे, टी व्हीवरच फक्त कळतं आहे, तिकडं त्यांचं कॉन्टॅक्ट होत नाही. ते कुठल्या परिस्थितीत आहे हे काही कळू शकत नाही. पण एकच फक्त प्रार्थना पण करू शकतो की देशासाठी जातो आहे, देशसेवा पहिली कर, नंतर कुटुंबाकडे लक्ष दे. हे आम्ही त्याला धीर दिला. आम्ही जर खचून गेलो तर तो बी आपल्या पाहिजे असं हुरपानं जाऊ शकणार नाही. म्हणून आम्ही त्याला आनंदाने त्याला लावलं. देशसेवेसाठी जातो आहे त्याचा अभिमान आहे. पण आता तिथं युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे. मोठ्या प्रमाणावरती हल्ले देखील पाहायला मिळतात. तुम्ही टी व्हीवर पाहत असाल. काय वाटतं ते पाहून? ते पाहून आता काय, घरातील कोणी जेवतसुद्धा नाही, टी व्हीच बघत बसतात की नक्की तिथं काय समजू तर शकत नाही. टी व्हीवरतीच बातम्या येतात, ते काही संपूर्ण येत नाहीत. अशा परिस्थितीत पण आपण जर खचलो तर घरातील त्याची नवरीसुद्धा आमची खचून जाईल. म्हणून आम्ही तिच्यासाठी आम्ही सगळी धीर देऊन सगळ्या विमर्शन होत नाही.